त्या ठिकाणी कोपरगाव जिल्हा दूध संघाच्या तालुका दूध संघाच्या 150 मेगावॅटचं सौर ऊर्जा त्यांनी काही 2-3 मशिनरी घेतल्या त्याचं एक उद्घाटन होतं. म्हणजे 3-4 महिने ते माझ्या मागे होते की आम्हाला काही तारीख द्या. पण ते योग जुळत नव्हतं. त्याच्या आग्रहामुळे मी ज्ञानेश्वराचं काल संभाजीनगरला होतो आणि उद्या मला जायचं होळीला. तिथे एक जैन समाजाचा मोठा कार्यक्रम आहे त्याला. त्यामुळे 1 दिवसाचा जो वेळ होता तो त्यासाठी इकडं आलो. माननीय शंकरराव पोलीस साहेबांची माझी ओळख त्याची 1966 झाली. मी 21 वर्षाचा होतो 66ला. आणि त्यावेळेला विवेक साप्ताहिक जर कोणाला माहीत असेल तर त्याने एक विशेष साखर उद्योग विशेषांक काढला होता. आणि त्या ह्या सगळ्या साखर व्यवसायातील चेअरमनची मला मुलाखत घ्यायला सांगितली. कारण मी विवेकमध्ये काम करत होतो आणि संभाजीनगरला राहत होतो. त्यामुळे मी आलो होतो. आता शंकरराव पुढे साहेबांचं कडे आपण जायचं कसं, कोणाच्या मार्फत जायचं वगैरे वगैरे शोधाशोध झाली. काही डावा संघाकडून आली. त्याच्यात तुमचे शिक्षक जोगळेकर, आता जोगळेकरच तुम्हाला शिकायला. मग जोगळेकरांच्या घरी गेलो आणि मग त्यांना घेऊन गेलो. तुम्ही कोपरगावमध्ये गावात राहत होता. गावात राहत होता आणि तिथं तुमची भेट झाली. त्याच्यानंतर तेही 85ला निवडून आलो. तेही निवडून आले त्या आधीपासून. आणि मग विधिमंडळात अनेक वेळा भेटेगाठी अशा होत होत्या. तेही मंत्री होते. मी काही काळ मंत्री होतो त्या काळात ते असताना. पण एकदा मला हे आठवतं त्यावेळेला की मी मंत्री असताना दादासाहेब रोमारे ते आता इथं आमदार होते. दादासाहेब रोमारे पैसकर होते. अगदी 80 वर्षाचे. तर त्याने मला त्यांच्या गावात बोलवलं होतं एका गोडाऊनच्या उद्घाटनाला. आता ते गावही आता मला सापडायचं नाही कुठे येते. पण त्या गोडाऊनच्या उद्घाटनाला बोलवलं होतं त्यावेळेला. आणि इथं सूर्यवंशी वाढण्यामुळे मी अनेक वेळा या परिसरात येऊन गेलो. ते कोणीच आजही मी तिथं बोलताना म्हणलं की साखर आणि दूध अजून काही एकत्र यायला तयार साखर पिपरी दादाची आणि दूध पोल्याचं किंवा याचं वर्धनेचं किंवा विखे पाटलांचं. दुधात साखर काही मिळायला तयार नाही आलो. तुमचा प्रयत्न चालू आहे आजही. कारण म्हणजे विखेताईंनी आणि पोल्याताईंनी प्रयत्न केला होता. त्यांना फोनही केलं होतं. त्यांनी मला सांगितलं पण मला फोन आला ताईचा म्हणून. पण अजून ते काही डोळ्यावर येत नाही. आपण आणण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण शेती संघटनेमध्ये सगळ्यांनी एक राहावं, एका विचाराने राहावं ही आपली परंपरा आहे. आणि संघटनेमध्ये जे एकत्र राहतील त्यांचं होतं. आता बऱ्याच वेळा निवडणुका हे ते पक्षातले मतभेद आणि मतभेद काही पहिली वेळ नाही. अनेक वर्ष चालतं. म्हणजे वाढणे पाटलाचं आणि कोल्हे साहेबाचं तर पुष्कळच एकमेकावर चालायचं. वाढणे पाटील ज्यावेळेला पहिल्यांदा विधान परिषदेचे आमदार झाले त्यावेळेला मी सुटका म्हणलं बरं झालं तर त्यांचा प्रवास खर्च करायची की आपली वेळ आहे. त्यांना पैसे दे. कारण पूर्ण वेळ कार्यकर्त्याचा प्रवास खर्च स्थानिक कार्यकर्त्यांनी करावा. त्याचं खर्च म्हणजे कार्यालयात झोपायचे ते. आम्ही कधी कार्यालयात झोपायचो पण पेट्रोलचा खर्च तेवढा. एक मोटरसायकलचा तो सुद्धा करणं अवघड जायचं. दोघा ठिकाणी मिळून वर्गणी करायची म्हणजे अशा कामातून सगळे आम्ही पुढं गेलो आहोत. आता मला सुरुवातीला मी दुधाचा व्यवसाय करायचा, शेती करायची हे ठरलं शाळेतून निघाल्यावर. कारण शेतीच करायची, नोकरी नाही करायची. तर मग काही दिवस विवेकमध्ये काम कर, काही जनसंघाचं फोनवर काम कर, ते दुष्काळ विमोचन समितीचं काम कर. असं करता करता पुढे 80 पासून मग भारतीय जनता पार्टी असंही कामाला सुरुवात झाली. आता जे सांगितलं ते काम करायची आपली मानसिकता असल्यामुळे. आणि हे काम आमच्या सगळ्या परिवाराने ठरवलेलं असतं की आपल्याला जे काम मिळेल ते केलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही कामं करत गेलो. कधी नकार नाही.
जे हातात पडेल ते आपण काम करावं. दुसरी गोष्ट की राजकारणामध्ये आता त्यावेळेच्या राजकारणाचा खूप फरक पडला आहे. म्हणजे नीट नाही शंकरराव जे असेल तर त्याने तुम्हाला ते सांगितलं असतं ते त्यावेळेचं राजकारण आताच्या राजकारणामध्ये त्यावेळेला लोकांना बळजबरी उभं करावं लागत होतं. दुसरी पिढी निर्माण करावं लागेल ना. पार्टी काय एका पिढीची आहे का? एका पिढीची पार्टी ती कधी कधीतरी संपते. आपल्याला संपायचं नाही कधी. आपल्याला पार्टीमध्ये सुद्धा एक पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी आपल्याला राजकारणात आणायचीच ना नव्या नव्या लोकांची. त्याच्यामुळे आज अनेक जणांना मंत्री केले नाही. तरी कोणाचं हे नाही. बाकीचे चालू आहे त्यांचं काय चालतं. रागवले 1-2 दिवस 2 तास आले निघून गेले काय काय असतं ते होते आपल्याला. पण आपल्याला आपला जो काही विचार आहे पार्टीचा आणि आपण काही मिळावं म्हणून पार्टीत नाही, आपल्याला काही देशासाठी करता आलं म्हणून आपण पार्टीत आहोत अशी मानसिकता आपली सगळ्यांची झालेली आहे. आणि त्या मानसिकतेत माणसं आली की मग त्याला एखादं पद मिळालं काय नाही मिळालं काय काही चिंता वाटत नाही. हा देवाला कोणीतरीचा हक्क असताना त्यांना कुठे तिकीट मिळालं बदल केलं दुसरं कोणीतरी काही रागवलं नाही. काही त्यांचं म्हणजे स्टेटमेंट नाही ऐकलं कुठं. अनेक जणांचे ऐकले तिकीट न दिल्यावर यांचं स्टेटमेंट नाही ऐकलं मी. तुमच्या इथलं इथं झालं असेल तर काही मला माहित नाही. पण 1.25 लाख मताचा लीड दिला. 1.25 लाख म्हणजे महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 मध्ये निवडून आणला. म्हणजे आपण आपला राजधर्म पाळला. आणि नाराज न होता एखाद्याला जे आपल्या वरिष्ठांनी ठरवलं ते काम आपण केलं. वरिष्ठांनी ठरवलं त्याला कार्यकर्ता तो असाच पुढे जातो. असाच काय या मानसिकतेतली माणसं निर्माण झाली पाहिजे. आज आहे नाही उद्या मिळेल आणि नाही मिळालं का त्याच्यावर आपण काय हे राहिलं का आपलं जीवनच जगणार नाही असं थोडंच. काही नाही मिळालं तर म्हातारेच होणार नाही असतो. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी राजकारणात यायला लागल्या त्या चालतात. पण शेवटी आपलं ध्येय एक आहे की आपल्याला देश द्यायचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.